आताची सर्वात मोठी न्यूज, उबाटा शिवसेना काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत, शप राष्ट्रवादीची तर सातही दखलही नाही। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारुण अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाटा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत असून मुंबई महापालिका निवडणूक सोहळ्यावर लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साधी दखलही घेतलेली नाही। महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दारुण अपयश आले, त्याची कारण शोधण्यासाठी उद्धव ठाकरे मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये विशेष निरीक्षक नेमून शिवसर्वेक्षण करून घेतले। या शिवसर्वेक्षणामध्ये शिवसेनेच्या संघटनेचा जो कणा आहे ते प्रत्येक शाखावर जाऊन शाखा प्रमुख आणि तिथल्या प्रमुख शिवसैनिकांशी बोलून आपल्या पक्षाची विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चुकले, संघटनात्मक पातळीवर आपण कुठे कमी पडलो, राजकीय भूमिका घेताना आपल्याला कुठे अपयश आले याची तपशीलवार माहिती घेतली गेली। त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला। या शिवसर्वेक्षणाचा निष्कर्ष असा निघाला की काँग्रेसची साथ संगत केल्यामुळे आपले हिंदुत्व पातळ झाले, त्यामुळे आपण मतदारांना पुरेशी शक्तीनिशी अपील करू शकलो नाही। लाडकी बहीण योजनेचा परिणाम मतदारांवर टिकून राहिला। आपण जरी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते तरी यांनी ती योजना सुरू केली, त्यांनाच मते का देऊ नयेत अशी विचारणा मतदारांनी केली। त्या प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नव्हते। सबब आपण काँग्रेसची संगत सोडून देऊन प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत स्वबळावर निवडणूक लढवावी असा फीडबॅक शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांनी दिल्याची शिवसर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे। स्वतः उद्धव ठाकरे हा अहवाल बारकाईने तपासून त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असून आज शिवसर्वेक्षणाच्या विशेष निरीक्षकांची त्यांच्या समवेत बैठक होणार आहे। पण या सगळ्या शिवसर्वेक्षणात अथवा उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयात सध्या तिच्या आघाडीत काम करतात त्या महाविकास आघाडीतला तिसरा घटक पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची साधी दखलही घेतली गेली नसल्याचे दिसून आले। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।